नमस्कार मित्रांनो, TET 2025 परीक्षा 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर त्या अनुषंगाने आपला जो पेपर पहिला परिसर अभ्यास आणि पेपर दुसरा जो आहे त्यामध्ये सामाजिक शास्त्र या घटकाअंतर्गत आपल्याला आपल्या भारताशी संबंधित विविध घटकांवरील माहिती विचारली जाते. विशेषतः भारताशी संबंधित सामाजिक शास्त्राशी निगडीत असणारी अद्ययावत माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. जसं की अलीकडे जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध किल्ल्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारची माहिती देखील परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला असणं गरजेचं आहे, कारण शिक्षक हा अद्ययावत असला पाहिजे. बरेच जणांना या परीक्षेचं टेन्शन किंवा संकट वाटत आहे, तर अर्थातच आपली पात्रता सिद्ध करणं हे काही संकट नाही, तर ही एक संधी आहे आणि परीक्षा प्रॉपर पद्धतीने अभ्यास केला तर फारशी अवघड नाही आहे. तर त्याच अनुषंगाने आपला हा पहिला व्हिडिओ राष्ट्रीय प्रतीकांशी संबंधित आहे. राष्ट्रीय प्रतीके विविध टेक्स्टबुकमध्ये आपल्या पाठ्यपुस्तकात अगदी 1ली ते 8वी 10वीपर्यंतचा विचार केला तर विविध ठिकाणी विखुरलेले आढळतात, त्यांचा उल्लेख येतो, परंतु एकत्रित अशी माहिती त्याची कुठे आपल्याला मिळत नाही. तर आपल्या स्मॉलेस्ट जनरल नॉलेज 48व्या आवृत्ती यामध्ये माहिती दिलेली आहे. तर त्यावर आधारितच हा व्हिडिओ आपला राष्ट्रीय प्रतीकांशी, ज्याला आपण नॅशनल सिम्बॉल्स असं म्हणू शकतो, तर त्यावर आधारित हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. तर आज आपला हा TET 2025च्या तयारीचा शुभारंभाचा पहिला व्हिडिओ आहे. तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला आहे राष्ट्रध्वज आपला, ज्याला आपण तिरंगा म्हणतो, इंडियन ट्रायकलर ज्याला म्हटलं जातं. त्यामध्ये केशरी, पांढरा आणि हिरवा रंग असतो. तर आपण त्याची माहिती पुढे घेऊयात. म्हणजे पहिलं आहे आपलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताच्या राष्ट्रध्वजाचं नाव आहे तिरंगा, इंडियन ट्रायकलर ज्याला आपण म्हटलं जातं. त्यानंतर दुसरं आहे राष्ट्रचिन्ह. तर आपलं राष्ट्रचिन्ह आहे सिंह मुद्रा. हे चिन्ह कुठून घेतलं तेही लगेच आपण पाहूया. तर या ठिकाणी तुम्हाला दिसू शकतं की भारताचा तिरंगा ध्वज आहे हा. त्यानंतर सत्यमेव जयते लिहिलेलं हे भारताचं राष्ट्रचिन्ह या ठिकाणी आपल्याला दिसतं, सिंह मुद्रा त्याला म्हटलं जातं. त्यानंतर राष्ट्रगीत आहे आपलं जनगण मन, जे की रवींद्रनाथ टागोरांनी रचलेलं आहे. आणि राष्ट्रीय गाणं आपलं जे आहे, ज्याला राष्ट्रीय गान असं म्हणतो, ज्याचा दर्जा राष्ट्रीय गीतासमान आहे, तर ते आहे वंदे मातरम. आणि त्याची रचना केलेली आहे बंकिमचंद्र चटर्जी यांनी. त्यांच्या आनंदमठ या कादंबरीत या गीताचा समावेश आहे. तर लक्षात घ्या हे 4 मुद्दे. आणि पुढचं आहे राष्ट्रीय कॅलेंडर, किंवा याला आपण राष्ट्रीय दिनदर्शिका असं म्हणू शकतो. तर शक कालगणनेवर आधारित आपली राष्ट्रीय दिनदर्शिका आहे. या ठिकाणी तुम्हाला त्याचीही माहिती आपल्याला मिळेल. तर हे 5 मुद्दे आपण पाहिले. राष्ट्रध्वज तिरंगा आहे, राष्ट्रीय चिन्ह आपलं सिंह मुद्रा आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. राष्ट्रगीत आपलं जनगण मन रवींद्रनाथ टागोरांनी रचलेलं. राष्ट्रीय गाणं किंवा राष्ट्रगान जे आपलं आहे ते वंदे मातरम आहे, ते आनंदमठ या कादंबरीमध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेलं आहे. तर आपलं राष्ट्रीय कॅलेंडर शककाल गणनेवर आधारित आहे. या संबंधीची माहिती आपण घेऊयात आता. तर आता आपण राष्ट्रध्वजासंबंधी माहिती घेऊया. तर आपला राष्ट्रध्वज कसा आहे, तिरंगी आहे. या ठिकाणी 3 कलर तुम्हाला दिसतात, केशरी कलर, पांढरा कलर आणि हिरवा कलर आहे. केशरी, पांढरा व हिरवा असे 3 रंगीत पट्टे वरून खाली या क्रमाने असतात आणि हाच क्रम राखला जातो. आणि राष्ट्रध्वज लावताना देखील याच पद्धतीने तो आपल्याला लावावा लागतो, फडकावा लागतो. तर केशरी सुरुवातीला असतो, वरती सर्वात वरच्या बाजूला, त्यानंतर मध्यभागी पांढरा कलर आणि खालच्या बाजूला असतो हिरवा कलर. त्यामुळे त्याला तिरंगा असे संबोधले जाते, कारण हा 3 रंगामध्ये तयार झालेला आपला राष्ट्रध्वज आहे. राष्ट्रध्वजाची जी उंची आहे आणि लांबी आहे यांचं प्रमाण 2:3 असं असतं. म्हणजेच आपला राष्ट्रध्वज कसा आहे, आयताकृती असतो. राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचं प्रमाण 2:3 या पद्धतीने असतं. म्हणजे आपला राष्ट्रध्वज छोट्या साईजपासून किती मोठ्या साईजपर्यंत जरी असला तरी त्याचं प्रमाण मेंटेन केलेलं असतं. उंची आणि लांबी यांचं ते किती असतं, 2:3. म्हणजे ही उंची झाली आणि ही लांबी झाली, तर त्यांचं प्रमाण असतं 2:3 असं. म्हणून आपला राष्ट्रध्वजाचा आकार हा नेहमी कसा असतो, तर आयताकृती असतो. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला या ठिकाणी एक चिन्ह दिसतंय राष्ट्रध्वजावर. तर राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यावर, म्हणजे हा जो मधला पांढरा रंग आहे त्याच्या मध्यभागी, म्हणजे राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यावर विशिष्ट निळसर, ज्याला नेव्ही ब्ल्यू म्हणतो आपण, अशा नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये अशोक चक्र रेखाटलेलं आहे. म्हणजे या चिन्हाला आपण काय संबोधतो, तर अशोक चक्र म्हणून संबोधतो. आणि या अशोक चक्राच्या दरम्यान 24 आऱ्या आहेत. म्हणजे हे जे चिन्ह आपल्याला दिसतं त्यामध्ये या ज्या रेषा आहेत किंवा स्पोक्स असं म्हटलं जातं,
तर या किती आहेत आऱ्या? तर एकूण 24 आऱ्या आहेत, हे लक्षात ठेवा. हे सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील स्तंभावरील चक्रानुसार घेतलेले आहे. सम्राट अशोकांच्या सारनाथ येथील स्तंभावर जे चक्र आहे त्यावरून हे चिन्ह घेतलेलं आहे. यामध्ये 24 आऱ्या असतात आणि त्याचबरोबर हे चिन्ह कोणत्या ठिकाणी आहे? तर राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यावर आहे. आणि भारताच्या घटना समितीने 22 जुलै 2047 रोजी म्हणजे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं, तत्पूर्वी 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वजाची रचना संमत करण्यात आली होती. कारण त्यापूर्वीच घटना समितीची निर्मिती झालेली होती. त्यामुळे ही डेट देखील माहीत असणं गरजेचं आहे की 22 जुलै 1947 रोजी घटना समितीने राष्ट्रध्वजाची रचना संमत केली, म्हणजे हा राष्ट्रध्वज स्वीकारला. तर अशा प्रकारे राष्ट्रध्वजासंबंधीची माहिती आपण पाहिली. त्यानंतर आता आपण पुढे पाहूया की हे जे आपलं राष्ट्रचिन्ह तुम्हाला दिसतंय त्यासंबंधीची माहिती. सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेतलेले आहे. म्हणजे हे चिन्ह देखील कुठून घेतलेलं आहे? तर सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील स्तंभावरूनच हे चिन्ह घेतलेले आहे. यामध्ये तोंड उघडे असलेले म्हणजे समोरच्या बाजूला किंवा दर्शनी बाजूला असलेले 3 सिंह आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 1, 2 आणि हे 3 सिंह दर्शनी बाजूकडून दिसत असून एका सिंहाचे तोंडे पाठीमागच्या बाजूला आहे आणि ते आपल्याला दिसत नाही. या सिंहाच्या खालील पट्टीवर उजव्या बाजूला घोड्याचे म्हणजे आपल्या डाव्या बाजूला, पण या सिंहांच्या उजव्या बाजूला या ठिकाणी घोड्याचे चित्र आहे आणि या बाजूला बैलाचं चित्र आहे. तर हे देखील महत्त्वाचं आहे. आणि मध्यभागी धर्मचक्र या ठिकाणी तुम्हाला दिसतं, मध्यभागी धर्मचक्र आहे. तर अशा प्रकारे आपल्या सिंहमुद्रेची रचना आहे. भारत सरकारने 26 जानेवारी 1950 रोजी हे चिन्ह स्वीकारलं आहे, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर या राष्ट्रचिन्हाखाली सत्यमेव जयते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. हे मुंडक उपनिषदातील वाक्य देवनागरी भाषेत लिहिलेले आहे. या प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा की आपल्या सिंहमुद्रा जे आपलं राष्ट्रचिन्ह आहे त्याच्या खालच्या बाजूला खालच्या पट्टीवरती सत्यमेव जयते हे मुंडक उपनिषदातील वाक्य देवनागरी भाषेमध्येच लिहिलेलं आहे. याचा अर्थ काय होतो? तर सत्याचाच नेहमी विजय होतो. ट्रुथ अलोन ट्रायम्स असं त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. भारताच्या राष्ट्रचिन्हाखाली सत्यमेव जयते मुंडक उपनिषदातील हे वाक्य आहे आणि राष्ट्रचिन्हाखाली ते देवनागरी भाषेमध्ये लिहिलेलं आहे. तर आपण राष्ट्रध्वज आणि राष्ट्रचिन्ह पाहिलं. आता आपलं राष्ट्रगीत जे आहे जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत असून त्याची रचना कोणी केलेली आहे? तर रवींद्रनाथ टागोरांनी त्याची रचना केलेली आहे. घटना समितीने 24 जानेवारी 1950 रोजी भारताच्या राष्ट्रगीतास स्वीकृती दिली. 22 जुलै 1947ला राष्ट्रध्वजास स्वीकृती दिली, तर 24 जानेवारी 1950 रोजी भारताच्या राष्ट्रगीतास स्वीकृती दिली. तुम्ही या डेटचा एक टेबल केला तरी तुम्हाला लक्षात ठेवणं सोपं जाईल. त्यानंतर या ठिकाणी जनगण मन हे गीत सर्वप्रथम भारतीय राष्ट्रीय सभेच्या कलकत्ता, त्यावेळेस कलकत्ता म्हणत होते, आता आपण कोलकाता म्हणतो, तर त्यावेळेसच्या कलकत्ता अधिवेशनात 27 डिसेंबर 1911 रोजी गायले गेले. 27 डिसेंबर 2011 रोजी या राष्ट्रगीताच्या प्रथम गायनास 100 वर्षे पूर्ण झाली. म्हणूनच म्हटलं एक टेबल करा की सर्वप्रथम राष्ट्रगीत कुठे गायलं गेलं, राष्ट्रध्वजाची रचना कधी संमत केली गेली, त्याचबरोबर राष्ट्रचिन्ह केव्हा स्वीकारण्यात आलं, अशा प्रकारची माहिती एका टेबलमध्ये ठेवणं आपल्यासाठी फायद्याचं आहे. तर सर्वप्रथम आपलं जे राष्ट्रगीत आहे ते 27 डिसेंबर 1911 रोजी गायलं गेलं भारतीय राष्ट्रीय सभेच्या किंवा काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात. त्यानंतर 2011 रोजी त्या गायनाला 100 वर्ष पूर्ण झाली आणि त्याचा स्वीकार कधी केला आहे ते आपण आत्ताच पाहिलं, तर 24 जानेवारी 1950 रोजी. या डेट देखील माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर राष्ट्रगीत गाण्यास म्हणजे राष्ट्रगीताचं जे गायन आपण करतो त्यास सामान्यतः सर्वसाधारणपणे 52 सेकंद इतका कालावधी लागतो. ही देखील गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे राष्ट्रगीतासंबंधीची माहिती आपण पाहिली. त्यानंतर जे आपलं राष्ट्रीय गाणं आहे ज्याला आपण नॅशनल सॉन्ग म्हणतो किंवा राष्ट्रगान आहे आपलं, ज्याचा दर्जा जनगण मन म्हणजे आपल्या राष्ट्रगीतास समान आहे, तर ते बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये वंदे मातरम या गीताचा समावेश आहे. तेथूनच हे गीत आपण घेतलेलं आहे. तर बंकिमचंद्र चटर्जी किंवा चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीत या वंदे मातरम गीताचा समावेश आहे. राष्ट्रगीताच्या समान दर्जा लाभलेले वंदे मातरम हे गीत भारतीय राष्ट्रीय सभेच्या 1896च्या अधिवेशनात सर्वप्रथम गायलं गेलं. म्हणजेच 1911 मध्ये जनगण मन गायलं गेलं, त्यापूर्वीच 1896 मध्ये वंदे मातरम हे गीत राष्ट्रसभेच्या
किंवा भारतीय राष्ट्रीय सभेच्या 1896च्या अधिवेशनामध्ये गायलं गेलं, हे लक्षात ठेवा. तर जनगणमनचा विचार केला तर 1911 मध्ये प्रथम गायलं गेलं, तर वंदे मातरम हे 1896 मध्ये गायलं गेलं. भारताचे राष्ट्रीय कॅलेंडर 22 मार्च 1957 पासून स्वीकृत करण्यात आले. चैत्र हा या कॅलेंडरमधील पहिला महिना आहे, याची माहिती आपण घेऊया. या ठिकाणी तुम्ही पहा बंकिमचंद्र चटर्जी यांची प्रतिमा आणि ही रवींद्रनाथ टागोरांची, म्हणजे आपल्याला लक्षात ठेवणं सोपं जाईल. बंकिमचंद्र चटर्जी किंवा चट्टोपाध्याय यांचा जन्म 27 जून 1838 रोजी झाला होता. बेंगॉली रायटर होते, पॉप्युलर ते पोएट, जर्नलिस्ट होते. आता भारताचे जे राष्ट्रीय कॅलेंडर आहे किंवा याला आपण भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका म्हणू शकतो, ते 22 मार्च 1957 पासून स्वीकृत करण्यात आलं. ही डेट देखील आता लक्षात ठेवा, 22 मार्च 1957 पासून हे कॅलेंडर स्वीकृत करण्यात आलं, ज्याला आपण भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका असं म्हणतो. चैत्र हा या कॅलेंडरमधील पहिला महिना आहे. कोणता? चैत्र. भारताच्या राष्ट्रीय कॅलेंडरमधील पहिला महिना चैत्र हा आहे. स्वातंत्र्यानंतर महान शास्त्रज्ञ जे होते डॉक्टर मेघनाथ साहा यांनी भारतीय कॅलेंडर किंवा भारतीय दिनदर्शिका सुधारणा समितीचं नेतृत्व केलं होतं. भारताचे राष्ट्रीय कॅलेंडर हे शक संवतावर आधारित आहे. 22 मार्च 1957 पासून अधिकृतपणे आपण स्वीकारलं ते सरकारने. सौर गणना प्रणालीवर आधारित आहे, म्हणूनच याला भारतीय सौर दिनदर्शिका देखील म्हटलं जातं. काय म्हणू शकतो आपण याला? की भारतीय सौर दिनदर्शिका म्हणून देखील हे कॅलेंडर ओळखलं जातं. धार्मिक कार्यासाठी मात्र विक्रम संवत आणि इतर पंचांग आपल्या देशामध्ये वापरले जातात, परंतु सरकारी पातळीवरती भारताचे राष्ट्रीय कॅलेंडर किंवा भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका, भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका, ज्यालाच आपण भारतीय सौर दिनदर्शिका म्हणू शकतो, तर ते वापरलं जातं. या दिनदर्शिकेमधील पहिला महिना चैत्र आहे आणि साधारणतः 22 मार्चपासून, म्हणजे साधारण वर्ष जे असतं त्यात 22 मार्चपासून आणि लीप वर्षात 21 मार्चपासून हा महिना सुरू होतो. कारण हे सौर कालगणनेवर आधारित असल्यामुळे 22 मार्चपासून चैत्र महिना सुरू होतो सर्वसाधारण वर्षात आणि 21 मार्चपासून सुरू होतो लीप वर्षामध्ये, हे लक्षात असू द्या. यातील वर्षाची गणना ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा 78 वर्षांनी मागे असते आणि आपण ही जी आपली दिनदर्शिका आहे हिची सांगड जी आहे, या दिनदर्शिकेची सांगड ग्रेगोरियन कॅलेंडरशी घातलेली आहे. शक संवताची सुरुवात इसवी सन 78 मध्ये झाली आणि यालाच आपण शालिवाहन शक असे देखील म्हणून ओळखतो. म्हणजेच आपलं जे आता अधिकृत राष्ट्रीय कॅलेंडर आहे ते शक संवतावर आधारित आहे, ज्यालाच आपण शालिवाहन शक म्हणून देखील ओळखतो. याचा वापर भारत सरकारचे राजपत्र, आकाशवाणीवरील बातम्या आणि सरकारी कागदपत्रांमध्ये केला जातो, हे लक्षात असू द्या. तर महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत? भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका शक संवतावर आधारित आहे, सौर गणना प्रणालीवर आधारित आहे. मेघनाथ साहा यांनी भारतीय कॅलेंडर सुधारणा समितीचं नेतृत्व केलं होतं. 22 मार्च 1957 पासून अधिकृतरित्या आपण ते स्वीकारलेलं आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर आता आपण पुढची राष्ट्रीय प्रतीके पाहू. तर राष्ट्रीय नदी जी आहे आपली ती आहे गंगा नदी. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे, तर गंगा आहे. राष्ट्रीय प्राणी आपला वाघ आहे, ज्याला पॅन्थेरा टायग्रिस म्हणतो आपण, ओळखलं जातं शास्त्रीय नाव त्याचं. तर भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? वाघ आहे, पॅन्थेरा टायग्रिस. त्यानंतर घोषित केलेला राष्ट्रीय जलचर प्राणी आहे ते गंगा नदीमधील डॉल्फिन जे मासे आहेत त्यांना म्हटलं जातं. म्हणजे गंगा नदीतील डॉल्फिनला आपण काय म्हणतो? राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून ओळखलं जातं. आणि राष्ट्रीय वारसा प्राणी हत्ती जो आहे, भारतीय हत्ती किंवा आशियाई हत्ती, त्याला आपण काय म्हणतो? नॅशनल हेरिटेज ॲनिमल किंवा राष्ट्रीय वारसा प्राणी कोणाला म्हटलं जातं? तर हत्तीला म्हटलं जातं. आता लक्षात घ्या, राष्ट्रीय प्राणी आहे वाघ, राष्ट्रीय जलचर प्राणी आहे डॉल्फिन, राष्ट्रीय वारसा प्राणी आहे हत्ती. म्हणजे राष्ट्रीय प्राणी जर म्हटलं तर वाघ आहे, जलचर प्राणी म्हटलं तर गंगा नदीतील डॉल्फिन्स आहेत आणि वारसा प्राणी म्हटलं तर हत्ती आहे. त्यानंतर राष्ट्रीय पक्षी आहे आपला मोर, ज्याला इंडियन पिकॉक म्हटलं जातं किंवा पॅवो ख्रिस्तातुस हे त्याचं शास्त्रीय नाव आहे. पॅवो ख्रिस्तातुस, द इंडियन पिकॉक, मोर आणि काही इतर नावं देखील आहेत, ते तुम्ही पाहून घ्या. तर राष्ट्रीय पक्षी आहे आपला मोर. त्यानंतर राष्ट्रीय फळ आहे आपलं आंबा, राष्ट्रीय फूल आहे कमळ. आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवणं फारसं अवघड नाही आहे. पक्षी मोर आहे, फळ आंबा आहे, फूल कमळ आहे
आणि राष्ट्रीय वृक्ष आपला वड आहे. या गोष्टी आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. लक्षात ठेवणं फारसं अवघड नाही आहे. पक्षी मोर आहे, फळ आंबा आहे, फूल कमळ आहे आणि वृक्ष वड आहे. त्यानंतर करन्सी सिम्बॉल म्हणजे आपला जो भारतीय रुपया आहे त्याचं हे प्रतीक चिन्ह आहे. भारतीय चलनाला भारतीय रुपया म्हणजे इंडियन रुपी म्हटलं जातं. एका रुपयामध्ये 100 पैसे असतात. भारतीय रुपयाचे प्रतीक हे आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ही रचना देवनागरी अक्षर आणि लॅटिन कॅपिटल अक्षर आर यासारखी दिसते, ज्याच्या वरच्या बाजूला दुहेरी आडवी रेषा आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही दुहेरी आडवी रेषा. हे चिन्ह IIT मुंबई येथील पदव्युत्तर डिझायनर D उदय कुमार यांनी डिझाईन केलेलं आहे. आणि हे जे भारताचं चलन चिन्ह आहे ते 15 जुलै 2010 रोजी स्वीकारण्यात आलं. हे लक्षात ठेवा, 15 जुलै 2010 रोजी स्वीकारण्यात आलं आणि D उदय कुमार यांनी याची रचना केलेली आहे. ही माहिती आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. तर अशा प्रकारे आपण भारताचे प्रतीक चिन्ह यासंबंधीचा हा व्हिडिओ पाहिला. लक्षात ठेवून आपल्याला सोपं आहे हे. आपल्या स्मॉलेस्ट जनरल नॉलेज जे पुस्तक आता येईल लवकरच, अपडेटेड 48वी आवृत्ती, त्यामध्ये देखील या माहितीचा समावेश आहे. तर हे स्मॉलेस्ट जनरल नॉलेज हे पुस्तक पेपर 1 आणि 2 साठी उपयुक्त आहे. विशेषतः पेपर 2 मधील सामाजिक शास्त्रे या घटकांतर्गत जे विविध उपघटक आहेत जसे की इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, त्यानंतर राज्यघटना, अशा सर्व विषयांसाठी हे पुस्तक अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे तुमचा जलद गतीने अभ्यास होऊन तुम्हाला कॉन्फिडन्स येण्यास मदत होईल. आपल्या चॅनलवरती विद्या देशपांडे मॅडम यांचे रेग्युलर व्हिडिओ मराठी, इंग्रजी आणि सामाजिक शास्त्रासंबंधीच्या घटकावर येतील. त्या स्वतः TET 2018 उत्तीर्ण आहेत. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या TAIT 2025 या परीक्षेमध्ये देखील त्यांचा स्कोअर 133 इतका आलेला आहे. त्यांच्या वेळेनुसार आपण रेग्युलर व्हिडिओ करत राहू. त्याचबरोबर विज्ञान व गणिताचे व्हिडिओ जे असतील ते देखील आपल्या चॅनलवरती टप्प्याटप्प्याने येत राहतील. त्यामुळे चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा. धन्यवाद.